आता इथे पाहू शकता मी मेहंदी लावणार आहे, म्हणजे कलर केसांना. आणि आता मी सध्या ना हे लावते इंडस व्हॅलीचं. तर एक ताई आहे, त्या ताईंच्या यूट्यूबलाच बघून हे मागवलेलं मी. छान आहे पण थोडंसं कॉस्टली पडतं आहे खूप असं, कारण हे सारखंच लावायला लागते. आणि हे असं त्याच्यामध्ये ना हे क्रीम असते पहिली, ही अशी बॉटल आहे त्याच्यामध्ये, ही जेल असतं, ही जेल आहे. आणि ही अशी पावडर आहे, ही पावडर ह्याच्यामध्ये मिक्स करायची, जेल कलर ही अशी. आणि असं ब्रश वगैरे सगळं येते त्याच्यामध्ये, ब्रश, हे कलर मिक्स करायला, आणि स्पासाठी येतं, आणि शॅम्पू पण येतो त्याच्यामध्ये. ते स्पा करायचं हे कलर लावून झाल्यानंतर, केस धुतल्यानंतर. आणि त्याचा रेट बघा, तुम्ही पाहू शकता, एवढा रेट आहे. 700 परवडत नाही आहे. पण आता काय करणार, बऱ्याच मेहंदीमध्ये ना हे असतं केमिकल वगैरे, आणि ते तर आता सध्या मला सूट होत नाही आहे केमिकलचं. आणि हे थोडं बऱ्यापैकी मला सूट झालं आहे म्हणून मागवते मी. आणि हे फक्त 2-3 वेळा, 3 की 4 वेळा बसवते मला, जास्त होत नाही. पण बघू त्याच्यापेक्षा काय ऑप्शन आता दुसरा भेटेल मला, म्हणजे केमिकल नको आहे मला. आणि ह्याच्यामध्ये बरं वाटतं आहे मला, असं केमिकल नाही असं वाटतं. असतील थोडंफार, नो अमोनिया वगैरे असं दाखवतं ह्याच्यामध्ये, पण त्रास तर काय होत नाही. आणि केस पण एवढे असं डॅमेज होत नाही. आणि ही अशी ह्याच्यामध्ये पावडर आहे, त्या जेलमध्ये मिक्स करायचं आहे, क्रीममध्ये. ही बघा अशी पावडर आहे, अशी मिक्स करायची. आणि मी अंदाजेच घेते, त्याच्यामध्ये ना एक अशी वाटी पण आहे. पण आता ते वाटीभर घेतलं, आणि हे असं एक वाटी आहे, दाखवते तुम्हाला. हे असं ही वाटी आहे, या वाटीनं एक फुल भरून घ्यायचं, आणि हे एक पाऊच टाकायचं, असं माप आहे त्याला. आणि मी काय करते, आता हे माझ्या केसांना जास्त लागतं, मग हे पहिल्यांदा घेऊन बघितलं मी, मग हे एका वाटीपेक्षा मला जास्त लागते. मग हे असं 1.5 पाऊच घालते. मग हे असं करते. मग काय करणार, छान आहे पण खूप कॉस्टली जातो, परवडत नाही. तुमच्याकडे काय ऑप्शन असेल तर सांगा, थोडासा रेट कमीवाला. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, ते पावडर आणि ते क्रीम. कालचा व्हिडिओ ना अर्धवट झाला आहे, मी तो केलेला नाही अजून, कारण काल इतकी थकून गेली ना मी, काल नंतर मी शूटच घेतलं नाही. बघू आता, एडिट पण केलेलं नाही अजून, कारण मला सगळं आवरायला ना 4 वाजले. त्याच्यामुळे म्हटलं आज शूट घेते. हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. चला तर मी आता लावून घेते. हे बघा, असे काहीसे केस झालेले आहेत माझे, वरती नाही पण खाली सगळे हे होत आहेत. मला काय कळतच नाही, कंटाळा आला खूप. म्हणजे खाली पूर्ण तळात असं सगळे पिकलेले आहेत केस. त्याच्यावरती काय सोल्युशन असेल सांगा ना यार. एक 8-10-12 दिवस राहतात कलर, मग आणि परत सगळं निघायला चालू. असं आहे. आणि
ते थोडंसं खाली झालं फक्त, नाहीतर हे बाकी सगळे नॅचरल काळेच आहे. इथे काही नाही आहे वरती. चला तर मी आता कलर लावून घेते. हे असं लावून घेते, कारण जो खाली आहे ना सगळं भाग कवर करून घ्यावा लागतोय. असं मी त्याला भांग पाडून पाडून लावून घेते. आता एवढी मेहंदी घेतली तरी पण पुरत नाही, कुठंतरी अर्धवट होतेच. हे असं सगळं लावून घ्यायचं. लावून घेते मी आता, कारण ते बराच वेळ लागतो. चला मग आता हे लावून कंप्लीट झालेलं आहे माझं. हे असं सगळं कवर केलंय मी. वेळ लागतो त्याला, जवळजवळ अर्धा तास लागतो व्यवस्थित लावायला. आता इथे केस धुवून घेतले मी कलर लावून, आणि हे आहे ना याच्यामध्ये स्पा पण मिळतंय. त्याचा छान बेनिफिट आहे या कलरचा. आणि एक शॅम्पू पण भेटतं, शॅम्पू विथ कंडिशनर असं असते. आणि कलर लावून झाल्यानंतर ते शॅम्पू विथ कंडिशनरनं धुवून घ्यायचं छान. आणि हे पॉकेट ना 2 भेटतात त्याच्यामध्ये, एका ह्याच्यामध्ये. महाग आहे पण हा खूप छान बेनिफिट आहे, कारण आपल्याला काय स्पा सारखं करायचं काय होत नाही पार्लरला जाऊन, कारण स्पाचे पण भरपूर रेट आहेत. आणि हे ना 15 दिवसाला अगदी होऊन जातं ते स्पा, कारण ह्याच्यामध्ये आहेच स्पा करायचं. हे असं सगळ्या केसांना लावायचं. इतके सुंदर केस होतात ना असे मऊ, खूप छान होतात केस, आणि छान पण राहतात सिल्की. त्याच्यामुळे मला हे कलर आवडला. हा खूप छान आहे बघा, असे मऊ झाले. ते कलर लावून ना खूप ड्राय होतात ते, आणि स्पा केल्यानंतर असे छान मऊ होतात. असं छान लावून द्यायचं आणि मसाज करायचा. असा केसांना छान मसाज करायचा. थोडे गळतात माझे केस, पण ठीक आहे. असा मसाज करायचा आहे. आणि हा मसाज करून ना एक 10 मिनटं थांबायचं फक्त. मग नंतर नॉर्मल पाण्याने धुवून टाकायचं. त्याला शॅम्पू वगैरे काय लावायचं नाही आहे. स्पा झाल्यानंतर आधीच शॅम्पू लावून मी धुवून घेतलेत केस, आणि स्पा झाल्यानंतर नाही धुवायचं. असं म्हणजे तसंच नॉर्मल पाण्यानं धुवायचं, आणि त्याच्यानंतर एक 2-3 दिवसानं आपण परत शॅम्पूनं धुतलं तरी चालतं. लगेच शॅम्पू नाही लावायचं, मग ते सगळं स्पा केलेलं निघून जातं. खूप छान होतात, खूपच छान होतात केस. मी दाखवेन मी नंतर तुम्हाला सुकल्यानंतर. आणि हा का प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे, पण मी आज दाखवते छान केसांना. मी आता किती दिवस झाले वापरते हे, जवळजवळ मला वाटते 4 महिने तरी, 4-5 महिने झाले मी वापरते. डॅमेज फ्री म्हटलेलं आहे हे बघा, इथं लिहिलेलं आहे इथं डॅमेज फ्री जेल कलर म्हणून. खरं एवढे डॅमेज होत नाहीत, म्हणजे बाकी अदर कलर आहेत ना ते खूपच असं. मी वापरलेत बरेच कलर, निशा वगैरे. निशानं तर काय विचारूच नका. केस माझ्या तर निशामुळेच जास्त केस पिकले असते, कारण बरेच वर्ष वापरत होते मी निशा.
चला तर मी केस आता थोडे एक 10 मिनिटांनी धुवून घेते, कारण खूप लेट झाला आहे. आता इथे मी आवरून आले आणि काही छान कलर पण आज जवळजवळ 2 तास गेले म्हणजे कलरमध्ये, आणि छान स्पा झाला. मी नंतर दाखवेन सुकल्यानंतर केस. आणि एक प्रोडक्ट मागवले मी, तुम्हाला दाखवायचं होतं. टोनर मागवले मी. हे काय मुडी म्हणून आहे, मुडी कसं दिसतंय काय नाही तेच. आणि मी फर्स्ट टाइमच मागवलं हे टोनर. आणि हे ना आता माझ्या फेसवर काहीच नाही आहे. मी आता आंघोळ करून आले आणि फक्त फेसवॉश झाला आहे, आणि त्याच्यानंतर ना हे असं स्प्रे करायचं. असं छान स्प्रे करायचं. आणि ते छान मुरू द्यायचं स्किनमध्ये. आपली स्किन ना थोडीशी मॅच्युअर्ड झाली ना, त्याच्यासाठी ना थोडी स्किनची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण ओपन पोर्स, रिंकल सगळे होतात ना, त्याच्यामुळे मग एक एक प्रोडक्ट थोडा ॲड करावा लागतो. त्याच्यामधलं मला वाटतं हे एक टोनर मी मागवले, बघू. हे बघा असं स्प्रे केलं मी. छान वाटतं, हायड्रेट राहते स्किन. असं म्हणतात खूप छान अशी, म्हणजे ज्यांची ड्राय स्किन आहे ना त्यांनी तर वापरायचंच म्हणतात हे. माझी काही एवढी अशी ड्राय स्किन नाही आहे, पण मध्यंतरीत खूप ड्राय झालेली माझी स्किन, त्याच्यामुळे मी. आणि हे आहे ना आता ओपन पोर्स वगैरे हे होतात, दिसू शकतात आपले. माझे काही एवढे नाही आहे, तर ठीक आहे मी आता वापरते, कारण स्किन ड्राय पडू नये. तर छान मर्ज झालेला आहे स्किनमध्ये. ओके, चलो तेच मला सांगायचं होतं तुम्हाला, कारण हे बघा स्किनमध्ये असं छान मर्ज झालं, छान ग्लो ग्लो दिसतो यार, मस्त दिसतो. चला आता त्याच्यानंतर मग मॉइश्चरायझर, सनस्क्रीन काय असेल ते आपले प्रोडक्ट लावायचे. आता मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून घेते मी. चला मग ओके बाय. हाय हॅलो नमस्कार, मी सुनीता सुतार. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल लाईफ विथ सुनीतामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ दे, आरोग्यदायी जाऊ दे. आणि आता आज आहे ना संडे आहे, तर संडे तर म्हटलं तर स्पेशल काहीतरी. तर आता खूप लेट झाला आहे, त्याच्यामुळे अशी झटपट मी बिर्याणी बनवणार आहे. आणि ती माझ्या पद्धतीनं आम्ही कशी बनवतो ती तुम्हाला शेअर करेन आता. आणि आता कांदे चिरले मी, असे डोळ्यातून पाणी आलं. कांदे थोडेसे जास्त लागतातच. आणि झटपट कशी, म्हणजे अगदीच त्या दुसऱ्या चिकन बिर्याणीला खूप काय काय लागतं, काम लागतं आणि बरंच काय काय करावं लागतं. तसं काही करणार नाही, आणि मी अशी झटपट कशी बनवते ते तुम्हाला दाखवते आता. आता इथे मी हा बिर्याणी मसाला थोडा घालते. मग अशी थोडं तेलामध्ये घातलेला होता, आणि आता शिजवल्यानंतर थोडा घालते. आणि इथे तांदूळ घालते आता. एक छोटे 2 चमचे मी घातले बिर्याणी मसाला. आणि हे अलगद हलवून घ्यायचं, जास्त नाही हलवायचं, कारण तांदूळ आता भिजलेत छान. मीठ टाकते अजून थोडंसं, मग अशी थोडं टाकलेलं होतं.
आणि ह्याच्यातच पाणी ओतून घेऊ आपण. जास्त हलवायचं नाही तांदूळ. ते पाणी गरम करून घेतलंय. आता इथे पाणी मी जास्त नाही घालणार, खूप जास्त नाही पाणी घालायचं, नाहीतर मग असं सुट्टा मोकळा होत नाही भात. एवढंच पाणी ठेवलंय, फक्त भाताबरोबरच ठेवलंय पाणी. बघ चालेल, मी दाखवते नंतर. आता झाकण लावते. हे बघा, पाहू शकता तुम्ही, इतके सुंदर केस होतात ना, अगदी सिल्की छान होतात केस. स्पा केल्यासारखे. मी जास्त विंचरलेलं पण नाही, अजून ओले आहे तरी पण. आणि असे छान विंचरले तर खूप अजून छान होतात केस. खूप छान होतात ते इंडस व्हॅली कलरनं. आणि मेन ते स्पा आहे ना, त्याच्यामुळे खूप छान होतात. इकडे सगळे कलर झालेत आता. कलर पण कवरेज छान येतो. असं अजून थोडेसे ओले आहेत म्हणून मी अजून कंगवा केला नाही, कारण ओल्या केसातून ना कंगवा कधीच करायचा नाही. पूर्ण सुकू द्यायचे नॅचरलमध्ये. मी नॅचरलमध्ये सुकू देते. हे बघा, जवळून दाखवते तुम्हाला, इतके छान सिल्की होतात केस. 10 मिनिटाचा मसाज द्यायचा फक्त केसांना. ओके. मग हे बघा, अशी झटपट बिर्याणी मस्त झालेली आहे. आणि वेळ लागत नाही या बिर्याणीला, आणि छान मिक्स पण होऊन येतं. कसं पण आपल्याला मिक्स करूनच खायचं असतं. आणि आता इथे कांदा, आपली चिकन बिर्याणी रेडी आहे, झटपट रेडी आहे. अशी मोकळी मोकळी छान झालेली आहे. आणि मी साधाच राईस वापरलाय.